जर तरवर मी आता बोलणार नाही, पण GR हा काढला हेच महाराष्ट्र विरोधी पाऊल होतं या सरकारचं. भाजपकडनं सातत्यानं ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या GR काढताना कोण मुख्यमंत्री होतं? आमचा अभ्यास गट आम्ही नेमला होता. त्यानंतर 2 मुख्यमंत्री बदललेत, 2 मंत्री बदललेत. त्याच्यानंतर GR परवाकडे काढला गेला तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल की युती धर्म म्हणून ते काही बोलू शकत नाहीत, पण भ्रष्टनाथ मिंदेंचे मंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात का, हा देखील विचार त्यांनी करावा. सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्रातच पहिल्यांदा त्रिसूत्री भाषेचा अवलंब होता. तसंच महाराष्ट्रातूनच पहिल्यांदा इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर नेलं, ते गुजरातला नेलं. तसंच महाराष्ट्रातून एअरबस टाटा असेल, बलद्रथ पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, मग ते वेदांता फॉक्सकॉन असेल, महाराष्ट्रातूनच नेलेलं होतं. तसंच महाराष्ट्रातच मराठीमोळ्या सणावर, गणपती बाप्पाच्या सणावर POPच्या आयडल्सवर, मूर्त्यांवर त्यांनी बंदी टाकली होती भाजपच्याच सरकारने. तर मराठी विरोधी आणि महाराष्ट्र विरोधीच का पावलं टाकत आहेत? सतत महाराष्ट्रच पेटवत ठेवायचा, महाराष्ट्रातच मागे ठेवायचं, हे जे भाजपचं धोरण आहे त्याला मोडायलाच लागेल. GRची होळी करण्याचं आंदोलन घेतल्यानंतर भाजपकडून देखील तुमच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येते. हो, बरोबर आहे. आम्ही मराठी आणि महाराष्ट्रासाठी बोलल्यानंतर भाजप आमच्या अंगावर येणारच, कारण भाजपच्या मनात आमच्याबद्दल नाही, महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे. भाजप नेत्यांकडनं सातत्यानं असं म्हटलं जाते, आता त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत की दोन्ही बंधूंकडनं राजकीय अजेंडाचा वापर केला. आम्ही सांगितलेलं झेंडे नाही आणणार, पक्ष कुठेही आम्ही दाखवणार नाही. आम्ही मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलो. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं महापालिकेच्या दृष्टीनं हिंदी आणि मराठी मतांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न दिसतो. मला वाटत नाही. एक महत्त्वाचं आहे, भाजपला सगळीकडे राजकारण दिसतं, पण आम्ही पहिल्यापासून सांगितलंय कुठच्याही भाषेला विरोध नाही, कुठच्याही समाजाला विरोध नाही, पण कुठची सक्ती आम्ही चालू देणार नाही. ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत याचा अर्थ दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, त्याची भाजपनं धास्ती घेतली म्हणा. ये डर अच्छा है.